नमस्कार. आजचा विषय थोडासा हटके आहे. आपण सगळेच कुठेतरी मनःशांतीच्या शोधात असतो, नाही का? अगदी. पण विचार करा, भजन या पारंपरिक गोष्टीत आजच्या डिजिटल युगासाठी काही उत्तरं दडलेली असू शकतात का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आपल्यासमोर विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं लेखन आहे, जे याच विषयाचा सखोल वेध घेतो. खरं सांगायचं तर भजन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. हो, एक पारंपरिक चित्र. बरोबर. पण विद्यानंद यांच्या मते ही केवळ धार्मिक क्रिया नाही, तर ती एक अत्यंत प्रभावी अशी मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे. आजच्या काळात जिथे आपलं लक्ष सतत विचलित होत असतं, तिथे ही गोष्ट आपल्याला कशी मदत करू शकते, हेच आपण आजच्या चर्चेत उलगडणार आहोत. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या मुद्द्यापासून, आंतरिक शांती. लेखनात म्हटलंय की भजन सेवेमुळे मनाला स्थैर्य मिळतं. पण हे नेमकं कसं घडतं? म्हणजे एखादं आवडतं गाणं ऐकल्यावरही आपल्याला बरं वाटतं. मग यात वेगळं काय आहे? खूप छान प्रश्न आहे, कारण इथेच खरा फरक दडलेला आहे. आवडतं गाणं ऐकणं हे काय म्हणू, पॅसिव्ह किंवा ओके. निष्क्रिय मनोरंजन आहे. ओके. त्याचा परिणाम तात्पुरता असतो. पण विद्यानंद यांच्या लेखनानुसार भजन सेवा ही एक ॲक्टिव्ह किंवा सक्रिय साधन आहे. याला आपण एक प्रकारचा मानसिक व्यायाम म्हणू शकतो. मानसिक व्यायाम. इंटरेस्टिंग. हो, आणि गंमत अशी आहे की विज्ञानही याला दुजोरा देतं. आपल्या मेंदूमध्ये एक डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाचा भाग असतो. डिफॉल्ट मोड नेटवर्क. हो, ऐकल्यासारखं वाटतंय. हो, जेव्हा आपण काही खास काम करत नसतो तेव्हा हा भाग सक्रिय असतो आणि सतत विचार, चिंता, भूतकाळ भविष्याच्या योजना तयार करत असतो. अच्छा. याचमुळे आपल्याला अस्वस्थ वाटतं. अच्छा. म्हणजे हे तेच नेटवर्क आहे जे आपल्याला रात्री झोपू देत नाही आणि उगाच जुने संवाद आठवायला लावतं. अगदी तेच. एक्झॅक्टली. आता इथे भजन सेवेची भूमिका खूप रंजक ठरते. कशी? भजनामध्ये 3 गोष्टी एकत्र येतात: शब्द, सूर आणि लय. जेव्हा तुम्ही या तिन्हीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा मेंदूच्या या डिफॉल्ट मोड नेटवर्कचा पॅटर्न ब्रेक होतो. ओके. त्याला सतत सुरू असलेली विचारांची साखळी तोडण्यासाठी एक अँकर, एक आधार मिळतो. त्यामुळे ही केवळ भावनिक शांतता नाही, तर ती एक न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेच्या पातळीवर होणारी प्रक्रिया आहे. वा. लेखनात म्हटल्याप्रमाणे ही शांती बाहेरून येत नाही, ती आतून तयार होते, कारण तुम्ही तुमच्या मेंदूलाच शांत राहायला शिकवत असता. वा. म्हणजे ही एक प्रकारची मेंटल रिसेट बटन दाबण्यासारखी हो, अगदी परफेक्ट शब्द आहे हा. ची क्रिया आहे. हे खूपच रंजक आहे. याचा अर्थ ही शांतता केवळ विश्वासावर अवलंबून नाही, तर तिच्या मागे एक ठोस प्रक्रिया आहे. पण मग यातून मिळणारी शांतता किती काळ टिकते? हाच तर मुद्दा आहे. सुरुवातीला तिचा परिणाम भजनापुरता मर्यादित राहील, पण लेखनानुसार नियमित सरावाने तुम्ही मनाला वर्तमान क्षणात स्थिर राहण्याची सवय लावता. अच्छा. जसं रोज व्यायाम केल्याने शरीर मजबूत होतं, तसंच रोज या प्रक्रियेतून गेल्याने मनाची एकाग्रता आणि शांत राहण्याची क्षमता वाढते. मग हळूहळू ही शांतता तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनते. छोट्या छोट्या गोष्टींनी होणारी चिडचिड, ताणतणाव यांना सामोरं जाण्याची तुमची क्षमता वाढते. म्हणजे ही तात्पुरती मलमपट्टी नाहीये. अजिबात नाही. ही मनाचं आरोग्य सुधारणारी एक दीर्घकालीन जीवनशैली आहे, असं हे लेखन सुचवतं. ठीक आहे. म्हणजे एकदा का मनाची ही धावपळ थांबली आणि त्याला एका जागी स्थिर राहण्याची सवय लागली की पुढची पायरी काय? कारण लेखनात एका मोठ्या संकल्पनेबद्दल बोललं आहे, मी आणि माझे याच्या पलीकडे जाण्याबद्दल. बरोबर. हे ऐकायला खूप तात्विक वाटतं. व्यवहारात हे कसं शक्य आहे? हो, हे ऐकायला खूप मोठं वाटतं खरं. पण लेखनात याचं खूप सुंदर आणि व्यावहारिक स्पष्टीकरण दिलंय. कसं? एक कल्पना करा, आपण समुद्रातील एक लहानशी लाट आहोत. ओके. जी सतत स्वतःच्या आकाराची, वेगाची आणि किनाऱ्यावर पोचण्याची चिंता करत असते. आपलं आयुष्य असंच असतं. मी, माझं करिअर, माझा अपमान, माझी प्रगती. या मीपणामुळेच आपण स्वतःला इतरांपासून वेगळं समजतो आणि दुःखी होतो. ही लाटेची कल्पना खूपच प्रभावी आहे. हो ना? आता विचार करा, भजन सेवेत विशेषतः जेव्हा ती समूहात होते तेव्हा काय घडतं? तिथे तुम्ही एकटे गात नसता. नाही. 100 लोक तुमच्यासोबत त्याच सुरात, त्याच लयीत, त्याच भावनेने गात असतात. सुरुवातीला मी कसा गातोय हा विचार मनात असतो. पण हळूहळू त्या सामूहिक ऊर्जेच्या प्रवाहात तुमचा तो मीपणा विरघळू लागतो. तुम्ही त्या लहानशा लाटेच्या भूमिकेतून बाहेर पडून आपण त्या अथांग महासागराच्याच एक भाग आहोत ही जाणीव अनुभवायला लागता. लाट संपत नाही, पण तिची स्वतःबद्दलची संकुचित कल्पना विस्तारते. अच्छा. मी गातोय ऐवजी आपण गातोय, आणि शेवटी इथे गायन होत आहे
अशी अलिप्त भावना निर्माण होते. हाच अहंकाराच्या पलीकडे जाण्याचा अनुभव आहे. पण इथे एक धोका नाही का? स्वतःला विसरून समूहाचा भाग होणं, यात कुठेतरी ग्रुप थिंक किंवा स्वतःची ओळख गमावण्याचा धोका असू शकतो. याबद्दल लेखनात काही म्हटलंय का? तुम्ही खूप महत्वाचा आणि मार्मिक प्रश्न विचारलात. आणि लेखनात यावर स्पष्टपणे भर दिलाय की इथे स्वतःची ओळख पुसून टाकायची नाहीये, तर ती विशाल करायची आहे. हे स्वतःला कमी लेखणं नाही, तर स्वतःच्या पलीकडे पाहणं आहे. आणि यालाच जोडून शिस्तीचा मुद्दा येतो. शिस्त. हो, ही प्रक्रिया भावनिक असली तरी ती अनिर्बंध नाही. रोज ठराविक वेळी बसणं, सुरावर लक्ष केंद्रित करणं, शब्दांचे अर्थ समजून घेणं, ही एक प्रकारची आत्मशिस्त आहे. बरोबर. आजच्या जगात जिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे तात्काळ समाधान हवं असतं, तिथे ही शिस्त खूप मोलाची आहे. खरंय. सोशल मीडियावरच्या लाईक्स सारखं. अगदी. ते समाधान बाहेरून येतं आणि ते क्षणभंगूर असतं. पण या साधनेतून मिळणारी एकाग्रता आणि समाधान हे आतून येतं आणि ते जास्त टिकाऊ असतं. आणि याच प्रक्रियेत भावनिक शुद्धीकरणाचाही उल्लेख आहे. लेखनात म्हटलंय की दाबून ठेवलेल्या भावना बाहेर पडतात. पण हे नेमकं कसं होतं? म्हणजे हे रॉक कॉन्सर्टमध्ये ओरडण्यासारखं आहे की यापेक्षा काही वेगळं आहे? हां, फरक खूप महत्वाचा आहे. रॉक कॉन्सर्टमध्ये भावनांचा उद्रेक असतो, पण तो बऱ्याचदा अनियंत्रित असतो. भजन सेवेत होणारी भावनिक शुद्धी, ज्याला आपण कॅथार्सिस म्हणू, ती अधिक सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात होते. ओके. यामागे 2 पातळ्यांवर काम होतं असं लेखन सांगतं. पहिलं, सामूहिक वातावरण. जेव्हा तुमच्या आजूबाजूला सगळे त्याच भक्तिभावनेत असतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायला एक सुरक्षित जागा मिळते. तिथे कोणी तुम्हाला जज करत नाही. बरोबर. एक सेफ स्पेस तयार होते. एक्झॅक्टली. आणि दुसरं, आणि हे जास्त महत्वाचं आहे, श्वासाचं आणि आवाजाचा सिंक्रोनायझेशन. जेव्हा अनेक लोक एका लयीत श्वास घेतात आणि गातात, तेव्हा त्याचा थेट परिणाम त्यांच्या नर्वस सिस्टीमवर होतो. मज्जासंस्थेवर. हो, शरीर आणि मन आपोआप शांत व्हायला लागतं. या शांत आणि सुरक्षित अवस्थेत मनात खोलवर दडपलेल्या भावना, दुःख किंवा ताण आपोआप पृष्ठभागावर येतात आणि त्या शब्दांच्या, सुरांच्या प्रवाहातून सहजपणे वाहून जातात. वाह. त्यामुळे हा केवळ भावनांचा निचरा नाही, तर ती एक प्रकारची भावनिक डिटॉक्स प्रक्रिया आहे. म्हणजे ही प्रक्रिया आतून सुरू होऊन आता बाहेर समाजापर्यंत पोहोचतीये. लेखनात सामाजिक एकतेचा मुद्दाही मांडला आहे. भजनात जात, धर्म, वय, श्रीमंत गरीब हे भेद उरत नाहीत. हो. पण आजच्या जगात जिथे सोशल मीडियाचे अल्गोरिदम आपल्याला विभागण्यासाठीच तयार केले आहेत, तिथे ही गोष्ट प्रत्यक्षात किती प्रभावी ठरू शकते? हा आजच्या काळातील सर्वात मोठा विरोधाभास आहे, नाही का? अगदी. आपण डिजिटल युगात एकमेकांशी पूर्वीपेक्षा जास्त जोडलेले आहोत, पण भावनिक पातळीवर तितकेच तुटलेले आहोत. सोशल मीडियावर आपण आपल्याच विचारांच्या इको चेंबरमध्ये, म्हणजे प्रतिध्वनीच्या खोलीत जगतो. हां, खरंय. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणारा माणूस आपल्याला शत्रू वाटायला लागतो. इथेच भजन सेवेची भूमिका पूर्णपणे वेगळी ठरते. ती कशी? बघा, भजन मंडपात जेव्हा तुम्ही प्रवेश करता, तेव्हा बाहेरची तुमची ओळख, तुम्ही डॉक्टर आहात की शिपाई, तुम्ही ह्या पक्षाचे की त्या पक्षाचे, ही तात्पुरती गळून पडते. अच्छा. तिथे फक्त एकच ओळख उरते, भक्त किंवा साधक. जेव्हा वेगवेगळ्या सामाजिक स्तरातले, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र बसून एका सुरात गातात, एकत्र टाळ्या वाजवतात, तेव्हा एक अद्भुत गोष्ट घडते. काय? विज्ञानात त्याला सिंक्रोनाइज्ड एक्सपिरियन्स म्हणतात. जेव्हा लोक एकत्र लयबद्ध हालचाल करतात किंवा गातात, तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासही एकमेकांशी जुळू लागतात. अरे वा. यातून एक शब्दांपलीकडची, जैविक पातळीवरची एकतेची भावना निर्माण होते. ही सहानुभूती निर्माण करणारी एक बायोलॉजिकल हॅक आहे असं म्हटलं तरी चालेल. वा. म्हणजे हे इको चेंबरच्या अगदी उलट आहे. इथे तुमची ओळख पक्की होण्याऐवजी ती तात्पुरती विरघळून एक सामायिक ओळख तयार होते. अगदी बरोबर. ही ते विरुद्ध आपण या भावनेवरचा उतारा आहे. इथे आपण सगळे ही भावना प्रत्यक्ष अनुभवता येते. त्यामुळे समाजातला दुरावा कमी होऊन एकोपा वाढण्यासाठी हे एक अत्यंत शक्तिशाली माध्यम ठरू शकतं, असं विद्यानंद यांचं लेखन ठासून सांगतं. ही केवळ तात्पुरती भावनिक लहर नसते, तर एकत्र काहीतरी निर्माण केल्याचा तो एक खोल अनुभव असतो. आत्तापर्यंत आपण प्रक्रिया आणि परिणामांवर बोललो, मनःशांती, अहंकार विरघळणं, सामाजिक एकता. पण या सगळ्याचा गाभा काय आहे? म्हणजे भजनात जे शब्द वापरले जातात त्यांचं काय महत्त्व आहे? लेखनात मूल्यसंस्कार हा शब्द वापरला आहे. हो. पण हे एक प्रकारचं धार्मिक प्रोग्रॅमिंग नाही का?
याकडे पाहण्याचे एक वेगळा दृष्टिकोन लेखनात दिला आहे. प्रोग्रामिंग या शब्दाऐवजी आपण मानसिक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे असा शब्द वापरू शकतो. मानसिक सॉफ्टवेअर. हो, विचार करा, आपलं मन एक कॉम्प्युटर आहे. दिवसभरात आपण बातम्या, सोशल मीडिया, जाहिराती यातून कळत नकळत अनेक प्रकारचे व्हायरसेस आणि मालवेअर डाउनलोड करत असतो, जसे की भीती, मत्सर, लोभ, असुरक्षितता. यामुळे आपलं ऑपरेटिंग सिस्टीम हळू आणि अस्थिर होतं. ही तुलना एकदम चपखल आहे. भजन सेवेत काय होतं? तुम्ही वारंवार करुणा, नम्रता, कृतज्ञता, प्रेम, सेवा यांसारख्या मूल्यांबद्दल ऐकता आणि स्वतः म्हणता, सर्वांभूती ईश्वर पहावा, दीनदुबळ्यांची सेवा करावी. हे विचार म्हणजे तुमच्या मानसिक कॉम्प्युटरसाठी अँटीव्हायरस प्रोग्रामसारखे आहेत. अच्छा. तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या मनात सकारात्मक आणि विधायक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत असता. हे आंधळेपणानं स्वीकारणं नाही, तर जाणीवपूर्वक एक मानसिक सवय लावून घेणं आहे. आणि लेखनातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही मूल्य केवळ भजनापुरती मर्यादित राहू नयेत. ती तुमच्या रोजच्या वागण्यात, बोलण्यात आणि निर्णयात दिसली पाहिजेत. तेव्हाच त्या सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनला खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणजे हे पूर्ण वर्तुळ आता पूर्ण होतंय असं दिसतंय. तुम्ही आधी डिफॉल्ट मोड नेटवर्क शांत करून मनातला अनावश्यक गोंगाट कमी करता. हो. मग अहंकाराच्या भिंती ओलांडून स्वतःला विशाल करता. मग इतरांशी एका जैविक पातळीवर जोडले जाता. बरोबर. आणि शेवटी त्या शांत, विशाल आणि जोडलेल्या मनात कोणती मूल्य रुजवायची हे तुम्ही जाणीवपूर्वक निवडता. तुम्ही अगदी अचूक सारांश सांगितलात. आणि विद्यानंद यांच्या लेखनानुसार आजच्या काळात याचीच सर्वात जास्त गरज आहे. बाहेरून आपल्याकडे माहितीचा आणि साधनांचा भडीमार होत आहे, पण त्यामुळे आत एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. हो, हे खरंय. माणसं स्वतःशी आणि एकमेकांशी संवाद साधायला विसरली आहेत. अशावेळी भजन सेवा ही ती अंतर्गत पोकळी भरून काढणारी, स्वतःला रिचार्ज करणारी आणि जीवनाला एक सकारात्मक दिशा देणारी एक संपूर्ण लाईफ टेक्नॉलॉजी किंवा जीवन तंत्रज्ञान म्हणून समोर येते. जीवन तंत्रज्ञान हा शब्द खूपच शक्तिशाली आहे. म्हणजे ही केवळ एक जुनी परंपरा नाही, तर ती आजच्या गुंतागुंतीच्या जीवनातील समस्यांवरचं एक अत्यंत सुजाण उत्तर आहे. अगदी. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की विद्यानंद यांच्या लेखनानुसार भजन सेवा ही केवळ काही तासांपुरती करायची गोष्ट नाही, तर ती 24 तास जगण्याची एक पद्धत आहे. बरोबर. अंतःकरण शुद्ध ठेवण्यासाठी, मन शांत राखण्यासाठी आणि समाजाशी एकत्वाचा अनुभव घेण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे. या सेवेमुळे मानवी जीवन अधिक सुसंस्कृत, संवेदनशील आणि समृद्ध होऊ शकतं. हेच या लेखनाचं सार दिसतंय. अगदी. पण जाता जाता एक विचार मनात येतोय, जो या लेखनातूनच पुढे येतो खरं तर. सांगा ना. आपण पाहिलं की भजन सेवा ही एक एकात्मिक प्रणाली आहे, ज्यात मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक असे सर्व पैलू एकत्र गुंफलेले आहेत. हो. आजच्या जगात आपण यातील काही गोष्टी वेगळ्या मिळवण्याचा प्रयत्न करतो, जसं की मानसिक शांतीसाठी मेडिटेशन ॲप्स वापरतो. पण या लेखनातून असा प्रश्न निर्माण होतो की आपण या प्रणालीचे तुकडे करून त्याचे फायदे मिळवू शकतो का? किंवा या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडणारी जी शक्ती आहे त्यातच त्याचं खरं सामर्थ्य दडलेलं आहे, जे आपल्या आजच्या तुकड्या-तुकड्यांतील उपायांमध्ये कुठेतरी हरवून गेलं आहे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.